नमस्कार, प्रणाम, राम राम. आता मी आलेलो आहे कादरघाटी या गावात. या कादरघाटी गाव आहे ना रत्नागिरीपासून जवळच आहे एकदम. मग सोमेश्वर मार्गाने आला ना की या कादरघाटी गावात. आणि या कादरघाटी गावात ना एक असा मंदिर आहे, नुसतं मंदिर नाही तर त्या मंदिराचं काम सुशोभित केलेलं आहे. जिरेबंदी असं मंदिर आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. आणि ते सुद्धा लोक इतकं काही उत्सव करतात ना या मंदिराचं, काही विचारू नका. कारण मी लय भारावून गेलेलो आहे मंदिर बघून, आणि म्हणून मी खास व्हिडिओ करते तुमच्यासाठी. कादरघाटी म्हणून हा गाव आहे, आणि या कादरघाटी गावात तुम्ही या मंदिर बघू घ्या. श्री महालक्ष्मी देवस्थान पोमेंडी. सगळं भक्त मंडळी सगळे जमलेले आहेत, आणि तुम्हाला सगळं दाखवत आहे. खचाखच भरलेल्या अशा गाड्या घोड्या आहेत, आणि ही सगळी लाइटिंग आहे. आणि ह्या बघा, या सुंदर असं मंदिर दिसतंय लांबनात. तर तुम्हाला मी प्रत्यक्ष जवळ जाऊन दाखवतोय मंदिर. या माझा भाव आहे, मुंबईवरून आलेलो आहे, आजच आलो आहे तो. त्याला मी खास दाखवण्यासाठी आलेलो आहे. कारण ह्या मंदिर आहे ना खरोखर बघण्यासारखं मंदिर आहे महालक्ष्मीचा. कारण साक्षात देवी प्रकटता इकडे. कारण मी स्वतः अनेक वेळा आलेलो आहे, त्याच्यामुळे मी खास काकांच्या पोराक म्हणजे माझ्या भावाला आणलेलो आहे इकडे. कसं वाटतं मंदिर बघून, लाइटिंग बिटिंग त्याचा आहे ना, होय ना. तर आम्ही मग दाखवतो थोड्या वेळा कसं आहे सगळं. ह्या बघा मंदिर असा इकडं, हे सगळे खांब बिंब आहे मंदिराचे. तर सगळं बघून घ्या आता. हे रांग लागलेले आहे, आणि रांगेत ना हे बघा, हे माझा भाऊ आहे, काकांचा पोरगो. आणि ही आमची बहिणी म्हणजे ह्याची बायको आहे बघा, या विनाची बायको. हे पोरगो मिहीर, ही माझी पोरगी, ही माझी बायको मिशीर, काहीतरी विषय. तर अशी सगळी माणसं आहेत सगळी. तर ही सगळी रांग लागलेली आहे, ही बघा सगळी रांग लागलेली आहे. पूर्ण दगडाचं काम आहे. आणि या दगडी काम कसं आहे बघा, पूर्ण आहे मंदिर आहे. या मंदिरात पूर्ण गर्दी आहे आता आतमध्ये. थोडा दाखवतो सगळा. तिथे कुठे अडचणी असतील त्या अडचणी तुझ्या अधिकार काढला करून सर्व त्यांच्या घरच्या कुटुंबाची रखवाली सांभाळ सर्वात. इकडे ना अतिशय चांगलं नियोजन असतं. म्हणजे नवरात्रात तर 9 दिवस जेवण असतात, पण आता ह्या वेळेस सुद्धा बघा असे उत्सव आहे. आणि या उत्सवात ना अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण आहे. हे बघा या सगळ्या वहिनी, ही पोरगी बघा छान छान जेवत आहे. बघू कसं जेवण आहे, छान आहे ना. हा तर अशी सगळी लोक बसलेली आहेत सगळी. ही बघा सगळ्याची लोक बसलेली आहेत. हे बघा हे आमचे गुरुजी, म्हणजे गुरुजीच्या नावाचाच भडकमकर आहे. म्हणजे आम्ही घाबरायचे, पण गुरुजी खरोखरच आमचे म्हणजे प्रेमळ आहेत. आणि आता सुद्धा मग त्याने ओळख लगेच हाक मारला, आणि मी जसे आता ओळख लागले जेवत आहेत. गुरुजी बरे आहेत ना. धन्यवाद. अरे वा वा. हे बघा हे सगळं आता आलेले लोक काय बाकी बरे आहेत ना.
हॅलो चेक हॅलो आलो बघा हे माझा मित्र आहे, खास सेवा करताय बघा. म्हणजे अशी सेवा सुद्धा आनंदाने करतात. म्हणजे चेहऱ्यावर बघा एवढे काम करतात पण चेहरा प्रसन्नता किती आहे बघा. आणि ह्या माझ्या देवीचा महात्मा आहे सगळा. कसं वाटतं, मजा आहे ना? खरोखर मस्त मस्त नियोजन आहे. तर नमस्कार. तर आता सगळं आम्ही शूट केलेलं आहे, पण शूट केल्यानंतर ना समाधान भेटलेलं आहे. महाप्रसाद घ्यायची वेळ आलेली आहे माझी, पण त्याच्या अगोदर म्हटलं आधी सगळे देवस्थानचे पदाधिकारी भेटू दे, आणि ते माझे सगळे भेटलेले आहेत. तर हे बघा सगळे हे पदाधिकारी आहेत आपल्या महालक्ष्मी मंदिरामधले. तर सगळे बघा हे आपले अध्यक्ष आहेत काका. देवस्थान बघितल्यानंतर ना हा काम केलेलं आहे, म्हणजे चिरेबंदी या दगडांत तटबंदी खरोखर सुंदर. त्याचं वॉर्निश मारून अगदी पेंट केलेलं आहे. बाकी सगळं सुरेख आहे, लायटिंग सुरेख आहे. आल्यानंतर महाप्रसादाचा जो लाभ आहे तो सुरेख लोकांना मिळत आहे. म्हणजे सगळं प्रसन्न, म्हणजे स्वर्गच जणू काय स्वर्गच मला वाटलाय. तर थोडी माहिती. धन्यवाद. जय श्रीराम. मी गिरीधर पटवर्धन, श्री महालक्ष्मी देवस्थान कोमंडी खुर्द या ट्रस्टचा मी खजिनदार आहे. ते आमचे अध्यक्ष साहेब, आमचे हेमंत गुरुजी ग्रामोपाध्याय आणि आमचे सगळे सहकारी ट्रस्टी आहेत. आणि ह्या मंदिराचा आमचा 7वा वर्धापन दिन आम्ही आता साजरा करतो. आज 15 मे 2024 रोजी 2017 वर्षी आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जवळपास 600 ते 700 वर्ष जुनं मंदिर हे आमचं आहे. पूर्वी फार जुनी इमारत होती. त्यानंतर सर्व भक्तगणांच्या आणि ट्रस्टच्या सहाय्याने आम्हाला देणगीदार भेटत गेले आणि जवळपास 1.25 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आम्ही हा उभा केला. आमचे शैलेश शिवलकर म्हणून आमचे स्थापत्य विशारद रत्नागिरीतले प्रसिद्ध मुरुडवाड्यातले आहेत, त्यांच्या मदतीने आणि अनेक लोकांच्या चांगल्या मदतीने आम्हाला या प्रकारे मार्गदर्शन मिळालं. आणि हा निसर्ग संपन्न आमचा जो गाव आहे त्याला साधेच असं मंदिर हवं ही आमची पहिल्यापासून धारणा होती. नुसते पर्यटन स्थळ व्हायला नको तर ते धार्मिक स्थळी राहायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने निसर्गाचे सगळे गुण संपन्न ठेवून चांगलं काम निसर्गोपयोगी करता येईल त्याप्रमाणे मंदिराची बांधणी आम्ही केलेली आहे. आमच्या कुवारबाचे ग्रामस्थ सुधाकर शेठ सुर्वे यांनी फार मोठी आर्थिक मदत त्या काळात केली. आणि त्यानंतर आमचे सर्व ग्रामस्थ भक्त मंडळींनी फुलाची पाकळी देऊन आज जवळपास 1.25 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट तुमच्या मेळ्यात उभा आहे. आणि आज 7वा वर्धापन दिन करतोय. या बघाल तर आमचा नैसर्गिक परिसर अतिशय विविधतेने नटलेला आहे. झाडे झुडं आहेत, अनेक प्रकारचे पक्षी प्राणी इकडे बघायला मिळतात. अनेक पक्षी प्राणी प्रेमी इथे कायम हजेरी असते त्यांचे बघण्यासाठी वगैरे वेगवेगळ्या. आणि अधिक चांगली माहिती आम्हाला इथे मिळते. आणि ह्या आमच्या मंदिराला ब्रिटिशांची सनद सुद्धा आहे. वर्षाला 12 रुपयाची ब्रिटिशांची सनद गॅझेटमध्ये नोंद केलेली आहे. इतकं पुरातन मंदिर आहे. आणि आता जीर्णोद्धार आपण बघतोय. आमच्या देवींचा मूर्तींचा जीर्णोद्धार आम्ही 1998ला आम्ही हा मंदिराच्या देवींचा जीर्णोद्धार केला आणि मंदिर जीर्णोद्धार 2017 केला. आणि इथे बहुसंख्य जे उत्सव आमच्या गावचे साजरे होतात. म्हणजे मुख्य म्हणजे होळी आणि शिमगोत्सव हा मुख्य सण असतो. आणि नवरात्राचे जवळपास 10 दिवस पूर्ण 10 दिवस इकडे गावातली सगळी तरुण मंडळी भरपूर मेहनत घेतात. आज तुम्ही इथे बघताय परिसरामध्ये ते काही सुशोभीकरण झालेलं आहे. मंडप असू दे, लाईटिंग, याची खूप मेहनत तरुण मंडळी घेत असतात. आज आता आपण महाप्रसादाचं नियोजन बघितलंय. गावातल्या सगळं महिला मंडळ, तरुण मंडळ हे सगळे कार्यक्रम सांभाळतात. कुणी बाहेरून आणायला लागत नाही. अतिशय सुंदर कार्यक्रम सगळे गावकरी म्हणून करतात. वेळोवेळी मदतही करतात, जे काय शारीरिक आर्थिक लागेल ती. आता आज आपण बघितलंय, आज आमच्या वर्धापन दिनानिमित्त पूर्ण दिवस धार्मिक कार्यक्रमही आम्ही केलाय, अनुष्ठान केलंय. सत्यनारायणाची महापूजा आहे, महाप्रसाद दुपारी होता. आणि आता संध्याकाळी आमचे आपल्या जिल्ह्याचे SP साहेब श्री कुलकर्णी साहेब आत्ताच आलेले आहेत इथे. आणि त्याचप्रमाणे बाळ सत्यनारायण महाराज, बाळ साहेब या ना, तुम्ही पण या. त्याचप्रमाणे बाळ सत्यधारी महाराज हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मोठं काम ते तुमच्या व्यसनमुक्ती, निसर्ग संपन्न अशा प्रकारचं मोठं काम त्यांचं या जिल्ह्यामध्ये आहे. आणि आम्हाला आजचा दिवस अतिशय आमचा उत्सव आहे की आयत्या वेळेच्या निमंत्रणामुळे SP साहेब स्वतः इथे आज उपस्थित आमच्या कार्यक्रमाला राहत आहेत. त्याचप्रमाणे बाळ सत्यधारी महाराज तिथे उपस्थित राहत आहेत. आणि आज आमचा कार्यक्रम असा छोटासा की व्यसनमुक्त काही लोक आमच्या गावातले झालेले आहेत, त्यांच्या याच्यामध्ये जाऊन त्यांचा सत्कार आपण करतोय. तशीच गावची काही तरुण मंडळी ज्यांनी विशेष प्रावीण्य खेळामध्ये मिळवलंय. आमची वृत्ती पवार अशी आमची विद्यार्थिनी गावातली, तिने क्रिकेटमध्ये फार स्थान चांगलं मिळवलंय. त्याचप्रमाणे आमचं जे तरुण मंडळ आहे
ते हौशी कलाकार नाट्य मंडळात त्यांचं स्वतः नमन सादर करतायत आणि हे अतिशय उत्तम. त्यांचाही सत्कार छोटासा आम्ही इथे करणार आहोत. आता एक छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम या निमित्ताने मी करतोय आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की आजच्या वेळच्या निमंत्रणावरून हे सर्व लोक येतातच. आज SP साहेब स्वतः फोन करून आज नक्कीच 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 खूप भाग्यवान आहात. आम्ही पण भाग्यवान आहात. आभार सर्वांचा. नक्की नक्की नक्की. आणि सर्व ग्रामस्थ मंडळांना विनंती करतो की हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्याचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय महाराज. बघितलं 600 ते 700 वर्षापूर्वीचा हा मंदिर आहे आणि ह्या मंदिराची आता बांधणी बघशाल ना तर मुद्दाम तुम्ही येऊन बघा समाला ना. आणि 1.25 कोटी म्हणजे ह्या कमीत कमी असतील हे म्हणजे याच्यापेक्षा जास्त असणार खर्च पण 1.25 कोटी खर्च केलो आहे या देवस्थानात. म्हणजे खूप असं जुना मंदिर आहे पुरातन मंदिर आहे तर तुम्ही मुद्दाम बघू घ्या. आणि ह्या गावाचं विशिष्ट म्हणजे काय माहिती आहे एक आदरघाटी हे नाव बघितलं ना महालक्ष्मी एक आदरघाटी तर ढोल स्पर्धा म्हणा पालखी स्पर्धा म्हणा क्रिकेट म्हणा असे ऑलराऊंडर पोरं आहेत ह्या गावात माहिती आहे. आणि अनेक ठिकाणी ते नंबर वगैरे काढतात कारण मी स्वतः पंच असते त्याच्यामुळे यांची कला मी बघितलेली आहे. तर असं ह्या कलेने नटलेलं असं हे गाव आहे आणि त्याच्यात ही महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे त्याच्यात म्हणजे काय विचारूच नका. तर असं ह्या निसर्गरम्य परिसरात असं ह्या मंदिर आपला महालक्ष्मी मंदिर आहे तर तुम्ही मुद्दाम ह्या येऊन बघा. तर हे बघा अजून गर्दी आहेच. सगळी मंडळी आता हळूहळू येतच आहेत कारण आता थोडक्यात ह्या इथल्याच लोकांचं नमन आहे आणि त्या बघण्यासाठी हे लोक आता आलेले आहेत. आता महाप्रसाद घेतलेले नमन बघतील. तर हे बघा आता गर्दी जास्तच वाढलेली आहे. नमस्कार. तर बघितलं असं ह्या आकर्षक असं नेत्रदीपक असं मंदिर आहे कादरघाटी महालक्ष्मी मंदिर. तर बघायचं असं तर तुम्ही या रत्नागिरीतनं सोमेश्वर रोड लागता ना तिकडे मध्ये एक कादरघाटी रोड लागता. कादरघाटी गाव आहे या गावात तुम्ही थांबलाव ना या मंदिर बघून मग भेटात. अतिशय चांगला सुबक असं मंदिर आहे. चिरेबंदी आहे पूर्णपणे आणि सुबक काम आहे. भरपूर लोक इकडे येतात. यांचं नियोजन चांगलं असतं या गावाचा म्हणजे जेवण वगैरे असतात त्याचा लाभ तर लोकांनी होतात परंतु आले लोकांनी ना आदर सत्कार चांगलं करतात तिकडे पाहुणचार चांगलं करतात आणि एक प्रेमळ भटजी सुद्धा असतं म्हणजे गाणं बिणं घालायचं. तर असं ह्या आमच्या कादरघाटीला मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर. मुद्दाम भेट द्या या मंदिरात.